हाय मित्रांनो, तर आता आपण आलेलो आहोत प्रतापगडावर. प्रतापगडाच्या पायथ्याशी आहोत. तर बघा माझे मित्रमंडळी सर्व आलेत, भाऊ पण आहेत माझे सर्व. तर आज आपल्याला प्रतापगड पूर्ण चढायचा आहे. तर थोड्याच वेळात बघा आता प्रतापगडावरून सुरुवात करू. अजून आमची मित्रमंडळी येतात बघा, पब्लिक पण भरपूर आलेली आहे बघा, ह्या साईडला पण तुम्हाला दिसत असतील. तर आज प्रतापगडाची तुम्हाला सर्व माहिती सांगतो मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर जास्त वेळ तुमचा घेत नाही, तर चला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो बघा, आता चाललेलं आहेत पायऱ्यांवर गड चढायची सुरुवात करत आहोत. बघा माझे मित्रमंडळी चाललेले आहेत. मित्र चला, सावकाश सावकाश चला रे. बघा मित्रांनी तर वरती चाललेत. बघा मित्रांनो, आता आपण एंट्री करत आहोत आतमध्ये. गेट जवळ आलेलो आहोत, पहिला दरवाजा. हा किती भयानक उंच किल्ला आहे. हा हे बघा बघा, मेन दरवाजा, पहिली एंट्री आहे मित्रांनो ही. बघा माझे मित्र आहेत तिथं. आता फोटो काढूया. हा व्यवस्थित उभे राहा. हा बघा मित्रांनो, किल्ल्याची तटबंदी म्हणजे हा आकर्षक त्याचा म्हणजे हा दरवाजा. हा मित्रांनो पूर्ण लाकडी दरवाजा आहे, तुम्हाला दिसत आहे बघा. शिवकालीन दरवाजा आहे हा. त्याला पेंट केलेला आहे, तुम्हाला दिसते. आतमध्ये बघा ही तोफ. तोफ बघा किती मोठा आहे. बघा बघा मित्रांनो, आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे. मुलं सुद्धा स्कूलमधले आलेले, सर्व शाळेतली पिकनिकला आलेले मुलं. तर आपण जाऊया पुढे. मित्रांनो तुम्हाला ही जी साईडला दिसते पूर्ण किल्ल्याची तटबंदी आहे. ती बघा, ही पूर्ण जेवढी आहे ती बघा, दोन्ही साईडला ही पूर्ण किल्ल्याची तटबंदी दिसत आहे तुम्हाला. आणि समोर बघा भगवा झेंडा फडकतोय, त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आता. किती मोठा किल्ला आहे बघा, पूर्ण दिसत आहे तुम्हाला. मित्रांनो ज्या ठिकाणी भगवा फडकतो त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. बघा दोन साईडला दोन कसे दगडाचे स्मारक उभे केलेले आहेत. बघा पायऱ्या कशा उंच आहेत मित्रांनो. हे बघा ज्या ठिकाणी झेंडा फडकतो ते बघा किती उंच जागा आहे साईडला. मित्रांनो बघा किती उंचावर असलेला किल्ला आहे. बघा चारी साईड तुम्हाला दाखवतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. मोबाईल दे. तू खाली गेला तर खालना फोटो काढ. झेंडा आला पाहिजे हो भाऊस. अमोल भी ये, तो वरचा झेंडा आला पाहिजे. ही मशाल ठेवायला जागा आहे. हा ही बघा, मशालसाठी ही जागा असते. बघा मित्रांनो, काही तुटलेल्या सुद्धा आहेत. काही तुटलेलं आहे. काम थोडा चालू आहे. बघा किती मोठा किल्ला आहे. आपल्याला किल्ला फिरायला तरी पण हा किल्ला पुरा फिरण्यासाठी आपल्याला 1-2 तास तरी जातील किल्ला फिरण्यासाठी. नक्की नक्की आपल्याला जातीलच, कारण भरपूर मोठा असल्यामुळे. आणि कारण आता बघा आपण थंडीच्या दिवसात आलो म्हणून तेवढा ऊन सुद्धा लागत नाही, नाहीतर या ठिकाणी भरपूरच ऊन लागतो. काम चालू आहे बघा. हे दरवाजे ह्या साईडून एंट्री बंद केले, त्यामुळे बघा ह्या साईडून एंट्री दिलेली आहे आपल्याला जाण्यासाठी. एक एक दगड बघा किती मोठी, आपले 5-5 माणसं सुद्धा उचलू शकत नाही एवढी मोठी मोठी दगडी आहेत ह्या लावलेल्या. त्या काळी कसे शिवाजी महाराजांच्या मावल्यांनी उचलले असेल, खरंच वाखाणण्यासारखे आहे. बघा इकडे जाण्याचं एंट्री मार्ट बंदच केलंय, काम चालू असल्यामुळे. भवानी मातेचं मंदिर आहे, तर काम चालू असल्यामुळे आतमध्ये जाऊन देत नाही आपल्याला. दिसत तिकडे ज्योत आहे. मित्रांनो बघा, हा आहे आपला भवानी मंदिर.
ह्या साईडून एंट्री आहे, त्या साईडून बंद आहे. हा बघा तुम्हाला दिसत आहे भवानी मंदिर मित्रांनो. तर बघा ह्या तोफा आहेत, ह्या तुम्हाला तोफा दिसतात. आणि सर्व माझी मित्रमंडळी इथं बसलेले आहे. हे मित्रांनो देवळातून आलेत काय जाऊन? हा बघा मित्रांनो गर्दी भरपूर आहे, त्यामुळे मित्रमंडळी बसलेली आहे. थोड्या वेळात आपण जाऊ, जरा विश्रांती घ्या. तर आधी मंडळी इकडे चला या, बसून घ्या. हा हे बघा माझे मित्र तोफ उचलण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना उचलणं शक्य नाही. अमोल तू उचलून बघ, तुला उचलते काय? नाही नाही, भरपूरच जड आहे. पाण्याची बॉटल ठेव. त्यांना एकही उचलत नाही, तो भरपूर जड तोफ आहे ती. बघा मंदिर तुम्हाला दाखवतो, शिवकालीन मंदिर आहे मित्रांनो. शिवकालीन तोफ आहे, एवढी जड आहे तुम्हाला उचलत नाही. बघा तेव्हाची मावले कसे आपल्या खांद्यावर घेऊन ते तोफ मारायचे मित्रांनो. मावले तेव्हाची जी ताकद असेल ती किती ताकद असेल बघा, एकट्यालाही तो खालू शकत नाही. तर जरा मित्रांनो आता आपण देवळात जाऊया. बघा मंदिर आहे, आता मंदिरामध्ये आतमध्ये जाऊ, तुम्हाला दाखवतो. मंदिरामध्ये भवानी मातेची मूर्ती आहे, ती आपण बघायला जाऊया. त्याच्याला जाऊया आतमध्ये. मित्रांनो बघा दरवाजा किती छोटा आहे आणि बघा पूर्ण आतमध्ये आपण आलेलो आहोत. हा बघा गाभारा बघा, पूर्ण दगडामध्ये गाभारा मित्रांनो तुम्हाला दिसत आहे. पूर्ण दगडातला गाभारा आहे. भवानी मातेची मूर्ती बघा तुम्हाला दिसते बघा. बघा मित्रांनो भवानी मातेची मूर्ती आहे, आतमध्ये आपल्याला लांबून दिसत नाही. प्रत्यक्ष जवळ जायला नाही आहे, लांबूनच बघा मित्रांनो. मित्रांनो हे बघा पादुका आहेत, त्याला पण नमस्कार करायचा. मित्रांनो आता आपण आलेलो आहोत ते म्हणजे मावळे बघण्यासाठी. बघा मित्रांनो हा मावळा बघा. बघा असे पूर्वी असे मावळे असायचे बघा, हुबेहूब मावळा काढलेला आहे. आता पण आलो ते शिवकालीन वस्तू बघा आतमध्ये तुम्हाला दिसत आहेत. हे बघा तर शंख आहे, कपडे वगैरे आहेत, बॉडी टी शर्ट मध्ये आपण मॉलमध्ये आलेलो आहोत. हे बघा मित्रांनो तलवार आहे, ही बघा दाखव रे. हे बघा तलवार, एक नंबर तलवार आहे. आतमध्ये जाते का ते? आतमध्ये जाते. हे बघा मित्रांनो आतमध्ये सुद्धा जाते. बघा ही तलवार एक नंबर. बघा राग राग बघा मित्रांनो, राग बघा. बघा वस्तू लाकडी आहे सर्व. तर बघा या साईडला बघा मूर्ती सुद्धा आहे बघा. राजमुद्रा बघा, राजांचे सुद्धा आहेत बघा तुम्हाला दिसत आहेत. प्राचीन काळातील वस्तू अशा असतात, ते आता आपण लाकडामध्ये बनवलेले आहेत. या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या मूर्त्या सुद्धा आहेत. मित्रांनो बघा आपण शिवाजी महाराज स्मारकांजवळ चाललो. ही एंट्री आहे बघा, या एंट्रीतून आपल्याला जायचं आहे. हो माझा मित्र आहे, फुल सपोर्ट आहे आपला मित्रांचा. तर चला जाऊया पुढे. मित्रांनो आपण आता आलेलो शिवाजी महाराजांच्या स्मारकाकडे. बघा काय भारी सजावट केल्यावर मूर्त्या साईडला झाडं वगैरे लावली, एक नंबर. बघा स्मारक बघा किती छान दिसतोय. चला हे इकडं ह्या साईडून या. स्मारक बघा मित्रांनो चारी साईडला बघा काय सजावट केलेली आहे, एक नंबर सजावट आहे. बस पूर्ण स्मारक शिवाजी महाराज आहेत, अक्षरशः घोड्यावर बसलेले आहेत. तर पूर्ण चारी साईड तुम्हाला दाखवतो. आणि इथे बघा छोटासा मंदिर सुद्धा आहे, आपण जाऊन बघूच तो. तर आता आपण जाऊया अक्षरशः प्रत्यक्ष बघण्यासाठी महाराजांची स्मारक मूर्ती बघा आलेलो आहोत वरती. आणि ती स्मारक तर एवढं सुंदर आहे बघा. त्या ठिकाणी अजून कामं सुद्धा चालू आहेत बघा. एकदम शिवाजी महाराजांची हुबेहूब मूर्ती प्रस्थापित केले बघा, घोड्यावर बसलेले आहेत. मित्रांनो ही बघा तोफ,
ही तोफ बघा किती मोठी आहे. हे बघा ह्या तोफेमध्ये मित्रांनो दारू ह्याच्यात गोला टाकून तोफ उडवायची किती मोठी तोफ आहे बघा. आणि बघा ह्या ठिकाणी एक छोटीशी तोफ आहे मला दिसत आहे. भरपूर तोफा वगैरे आहेत. बघा माकड आहे. माकडाला खायला सुद्धा आता आपण काय आणलेलं आहे. अंकेन बघा मित्रांनो दुसरा ह्या साईडला आहे माकड बघा किल्ल्यावर आहे. बघा मित्रांनो बघा किती खोल आहे. खोल दरी माणसाना एवढे ह्या जंगलामध्ये पण सैनिक आलेले आहेत ह्याच्यावर चढलेले आहेत. बघा मित्रांनो किती एवढ्या जंगलामध्ये कडे कोट आहे. मित्रांनो बघा तटबंदीवर आपण चाललोय. चला ही पूर्ण तटबंदी आहे किल्ल्याची. हे बघा एकदम सावकाश जायला लागते. तेव्हाचे मावले कसे चढत असतील. तसा तिकडे खाली 2 तास लागतील. 2 तास गेले नाही पाहिजे आपल्याला. खाली पुरा बघा मित्रांनो खाली उतरायला लागेल. जाम टाइम लागेल. मग चला पूर्ण तटबंदीवरून आपल्याला चालत जाऊ. मग चला कशाला तिकडे लांब जातो. बघा माकड बघा बघा किती जवळ आहेत बघा. घाबरत नाही ते एकदम जवळ जवळ राहतात ते माकड. मित्रांनो बघा हा प्रतापगडावरील तलाव आहे. बघा तुम्हाला दिसत आहे. बघा किती खोल तलाव आहे. बघा एक नंबर खोल तलाव. बघा माकडं सुद्धा आहेत. बघा मित्रांनो कसे एकदम जंगलातून वाकत वाकत यायला लागते. रस्ता बघा पाय घसरण्याची शक्यता आहे. बघा रस्ता कसा आहे. सावकाश सावकाश या मित्रांनो सावकाश या सावकाश. तो बघा अमोल बघा किती घाबरते बघा. फांद्या धरत धरत येते. तो बघा सुनील आमचा दमलेला आहे बघा तिथंच उभा राहिलेला आहे. नमस्कार मित्रांनो बघा आता आम्ही आलेलो आहोत जेवण्यासाठी. भरपूर भूक लागलेली आहे. बघा व्हेज लागले तिकडे नॉनव्हेज आहे. तर मित्रांनो भरपूरच भूक लागलेली आहे. बघा रोटी वगैरे आहे. थोड्या वेळ आम्ही जेवतो. या तुम्ही पण जेवायला या. तर चला सुरुवात करूया. तर मित्रांनो फायनली आपण आता किल्ला पूर्ण बघून झालेला आहे. गड आता आपण खाली उतरत आहोत. तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. कारण का भरपूर उन्हातून वगैरे आला नाही. जे शिवाजी महाराजांच्या काळातील जो किल्ला कसा बांधला ती सर्व तुम्हाला माहीत सांगितलेली आहे. तर व्हिडिओ कशी वाटली ते नक्की सांगा. तर चला बाय. मिळू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.